प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक टप्पा येतो की बाळ झाल्यानंतर कुठेतरी आपण थांबतो. तिथे मी थांबले होते आणि परत मला काहीतरी सुरू करायचं होतं. आपण वडापाव खातो, समोसा खातो, डोसा, इडली खातो. पण आपले जे ऑथेंटिक पदार्थ आहे महाराष्ट्रीयन, ते आपल्या एका शहरापुरते सीमित आहेत. मला असं वाटतं सोशल मीडिया, फेसबुक हे खूप मोठं माध्यम आहे आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवायचं. आवडले ना तर खूप कमी जण सांगतात. पण नाही आवडला ना तर हे लोक आवर्जून सांगतात. कुठलाही बिझनेस असो किंवा फूड बिझनेस असो, त्याला प्रचंड कष्ट आहेत. कारण कुठलाही पदार्थ करायचा तर तो अत्यंत निगुतीने करावा लागतो. म्हणजे मी जेव्हा म्हणते की माझे कुरिअर उशिरा जातात किंवा माझ्या सर्व्हिसला डिले होते कधी कधी, ती याच कारणासाठी की मी कधीही कुठला पदार्थ करून नाही ठेवत. नमस्कार. एनपी क्रिएशन प्रस्तुत गप्पा-टप्पाच्या एका नवीन भागात मी निलेश परब तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत कस्तुरी खेडकर मॅडम यांना. त्या केके फूड्सच्या फाउंडर आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल. तर मग ह्या तुमच्या व्यवसायाची सुरुवात कधी आणि कशी झाली? व्यवसायाची सुरुवात माझी 2019 मध्ये झाली. थंडीचे दिवस होते ऍक्च्युली. 6 डिसेंबर मला अजूनही आठवतं की एक साधारण नोव्हेंबर एंडिंगला असं चालू होतं की काहीतरी करायचं आहे. बेसिकली मी जॉब करत होते, पण समोर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक टप्पा येतो की बाळ झाल्यानंतर कुठेतरी आपण थांबतो. तिथे मी थांबले होते आणि परत मला काहीतरी सुरू करायचं होतं. तर जॉब सुरू करायचं असं चालू होतं, पण मग समूह बाळ आणि जॉब असं सगळं बॅलन्स साधणं मला जरा मुश्किल होत होतं. मला हे माझ्या डोक्यात पक्क होतं की बाळाला आपण पुरेसा वेळ द्यायला हवा, कारण सध्या बाळाला आपली गरज आहे. तर मग या दृष्टीने झालं होतं की आपल्याला असं काय करता येईल की जेणेकरून आपण बाळाकडेही बघू आणि आपलंही आपण काहीतरी कारण म्हणजे मी असं सांगेल सगळ्यांना की जे काम करतात किंवा जे नोकरी करतात त्यांना पहिल्यापासून सवय आहे ना, त्यांना घरात बसलं की ते बेचैन व्हायला लागतं एक समूह. म्हणजे इंडिपेंडन्स म्हणण्यापेक्षा की आपण काहीतरी इतके दिवस करत होतो ते काहीतरी करायला हवं किंवा आपण आर्थिक स्वावलंबन. मी सगळ्यांना सांगेल की प्रत्येक स्त्रीने आर्थिक स्वातंत्र्य हवं, स्वावलंबी असावं. एका वयाच्या टप्प्यानंतर आपला खर्च आपण घेऊ शकतो किंवा आपण करू शकतो, इतकी तिच्यात तेवढी कॅपेबिलिटी असते. तर माझं असं चालू होतं की काय करूयात. आणि समोर नोव्हेंबर एंडिंग थंडीचे दिवस वगैरे सुरू होतं. तर माझं सासर विदर्भातलं आहे. तर माझे जाऊ माझ्याकडे आले होते. मी गप्पा मारत होतो की काय बुवा कसं चाललंय वगैरे. तर मी त्यांना बोलता बोलता सहज म्हटले की अरे वहिनी, खूप दिवस झाले पुण्याची वडी नाही केलीये तुम्ही, मला तुमच्या हातची आवडते. तर त्या मला म्हटल्या अगं तू पण छान करतेस की, आणि तू छान करते, तू का नाही करत. मी म्हटलं मला माझ्या हातचं खाऊन कंटाळा आला, तुम्ही करत का नाही, तुम्ही करा मी खायला येईल. मग त्या असंच गप्पा चालू होत्या. मग माझ्या डोक्यात एकदम आलं की पुण्याची वडी किंवा शेगाव कचोरी जे मी छान करते किंवा म्हणजे आम्ही त्या वहिनीने मला ती शिकवली बेसिकली की कशी करतात ऑथेंटिक शेगाव कचोरी. तेव्हा माझ्या डोक्यात असा विचार आला की पुण्याची वडी आणि शेगाव कचोरी डोंबिवलीत नाही मिळत. आपण वडापाव खातो, समोसा खातो, डोसा, इडली खातो. पण आपले जे ऑथेंटिक पदार्थ आहे महाराष्ट्रीयन, ते आपल्या एका शहरापुरते सीमित आहेत. तर मग ते आपण नागपूरचे आहोत, तर आपण ते पदार्थ थंडीत का होईना काय ट्राय करूयात का? म्हणून मी विचार केला. घरच्यांसमोर सांगितलं की माझा असा विचार आहे. ते म्हटले तू विचार कर. असं काही करायच्या आधी पहिले विचार कर की ते तुला झेपेल का, करता येईल का? मी म्हटलं सुरुवात करूया. कुठनं तरी सुरुवात करायला हवी आपण. तर एक सुरुवात करूया. आणि मला असं वाटतं सोशल मीडिया, फेसबुक हे खूप मोठं माध्यम आहे आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवायचं. मी फेसबुकवर एक जस्ट पोस्ट टाकली की मी असं अन्नपूर्णा मातेच्या कृपेने एक छोटासा बिझनेस सुरुवात करते आणि शेगाव कचोरी आणि पुण्याची वडी विदर्भातले स्पेशल पदार्थ मी सध्या डोंबिवलीत ऑर्डर घेते. तर तुम्ही नक्की डोंबिवलीकरांनी मला साथ द्या आणि नक्की एक ऑर्डर करा, खाऊन बघा. त्या एका पोस्टवर मला एक जणांचा फोन आला. सेम आता का मागे गणपती येणार होते जानेवारीत. ते म्हटले की शेगाव कचोरी म्हणजे वेगळं काहीतरी आम्हाला दरवर्षी लोकांना द्यायचं असतं प्रसाद म्हणून. म्हणजे आपण काय करतो जनरली की डिश देतो. पण आमच्या डोक्यात असं आहे की डिश द्या, मग लोक खातील. त्यापेक्षा असं काहीतरी हवं जे पॅक करून द्या
आणि आम्ही ते लोकांना देऊ. तर शेगाव कचोरी हे मला खूप वेगळं वाटतंय कारण शेगाव कचोरी मी खाल्ली आहे, पण जेव्हा नागपूरचा माणूस म्हणतो की शेगाव कचोरी आहे, त्याचं काहीतरी वेगळं असलेला असेल. तर एक काम करा, म्हणजे आता तुम्ही 400 शेगाव कचोऱ्यांची ऑर्डर घ्या. तुम्ही मला गणपतीत शेगाव कचोरी द्या. असा तो पहिली मला ती ऑर्डर आली आणि कुठलंही म्हणतं काय म्हणतात आर्थिक माहिती नाही की कसं होईल, किती खर्च लागतो किंवा तो पुरेसं मनुष्यबळ नाही. पण सगळं मॅनेज करत आणि सगळ्या आघाड्यांवर लढत आम्ही ती पहिली ऑर्डर माझी पूर्ण केली होती. आणि मग तेच त्यांनी मला पुराची वडी हा प्रकार काय आहे, हा वेगळा आहे. गोळा भात काय आहे, हा पण प्रकार वेगळा आहे. असं त्यांनी सकाळी आमच्याकडनं एक कचोऱ्या घेतल्या, संध्याकाळी रात्री पुराची वडी, गोळा भात असे प्रकार घेतले आणि मग तो माझा प्रवास साधारण 5 डिसेंबर 2019 पासून सुरू झाला. मग आता तुम्ही कोणते प्रॉडक्ट्स बनवता आणि बेसिकली आता मी पहिले जसं म्हटलं, की मी पहिले विदर्भातले पदार्थ हाच माझा मोटो होता. पण नंतर जेव्हा मी जाहिरात टाकायची कारण कुठला बिझनेस सेट व्हायला वेळ लागतो, लगेच तो होत नाही. तेव्हा मला बरेच जण म्हणायचे, की "अरे यार, शेगाव कचोरी आमच्याकडे मिळत नाही किंवा तुझे प्रॉडक्ट आमच्याकडे नाही मिळत. तर असं काही कर ना, की जे डोंबिवलीच्या बाहेर तू देऊ शकशील." तेव्हा विचार केला, की हरकत नाही आपण काही वेगळं म्हणजे शेगाव कचोरी वगैरे पण आपण डोंबिवलीपुरते मर्यादित ठेवूया. पण असे काही प्रॉडक्ट आहेत का, जे आपण वेगळे बनवू शकतो स्वतः आपले प्रॉडक्ट म्हणून आणि ते आपण कुरिअर करू शकतो का? कारण कुरिअर आता अवेलेबल आहे, की ते सगळ्याकडे मिळतं. म्हणून मी माझी 16 धान्य थालीपीठ भाजणी असं एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलं. जे अत्यंत पौष्टिक आहे. म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ते आवडीने खाऊ शकतील किंवा ती पौष्टिक पण आहे, तिच्यात प्रोटीन्स आहेत, कार्बन्स आहेत. अशी ती मी भाजणी सुरू केली आणि मग मी ती भाजणी बेसिकली सगळ्यांकडे ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुरिअर करायला लागले. मग नंतर माझ्या लक्षात आलं, की मग बाकीचे विचारायला लागले, की फक्त भाजणीच आहे का? अजून काही नाहीये का? मग मी पौष्टिक धिरडे पीठ सुरू केलं आणि माझ्याकडे माझा प्लस पॉइंट असा आहे, की माझी मुलगी लहान असल्यामुळे आम्ही कुठलाही पदार्थ केला, की पहिले तिला खाऊ घालते. तिला तो आवडतोय का? किंवा ती त्याला काय म्हणते? तिला जर तो पटला किंवा ती म्हटली, "आई वाह! छान आहे, मस्त आहे हां." तर मग मी पुढे जाते. मग पौष्टिक धिरडे पीठही त्यातलाच एक प्रकार, की मुलं धिरडं खात नाही, पण त्यांना पॅनकेक म्हटलं, की ते आवडीने खातात. मग त्याच्यावर भाज्या, विविध भाज्या त्यामध्ये घालायच्या आणि मग ते धिरडे पीठ, मग आंबोळी पीठ असं मी सुरू केलं आणि मग काही गोडात लाडू वगैरे जे आपले रेग्युलर रवा बेसन लाडू असं तर होतं. पण मग एक पौष्टिक लाडू म्हणून एक नवीन प्रकार सुरू केला. म्हणजे पौष्टिक लाडू सगळेच करतात बेसिकली. पण माझ्या लाडूंमध्ये खासियत अशी, की पौष्टिक लाडूमध्ये खजूर आहे. गूळ किंवा साखर असं मी एकही वापरलेलं नाही आणि हे सगळे पावडर स्वरूपात मी करते. म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे ते लाडू ते खाऊ शकतात आणि जे 75 प्लस आहे, ज्यांना चावायचा प्रश्न येतो, की "अरे बापरे! मला तर सगळं खायचंय, पण मला चावता येत नाही." कारण माझे सासरे 75 वर्षाचे. त्यांना हा प्रॉब्लेम मी बघितला, की मला खायचं तर आहे, पण मला चावता येत नाही. मग त्यांच्यासाठी सगळे सगळे म्हणजे अगदी खारीक, खोबऱ्यापासून सगळे पदार्थ पावडर रूपात टाकून मग ते लाडू त्यांना म्हणजे ते लहान मुलं जे आपल्याकडे हल्ली आहे, की लहान मुलं खात नाहीत. चणे, शेंगदाणे, फुटाणे किंवा हे मखाने हे सगळे पदार्थ आपले मुलं नाही खात. मग हे सगळं पावडर स्वरूपात घेऊन आणि मग ते लाडू करायचे. आणि मग ते लाडू मी पौष्टिक लाडू सुरू केला, जो अत्यंत लोकप्रिय झाला, जो सगळ्यांना आवडतो. म्हणजे अशी भाजणी आहे, तसे ते लाडू आहेत, पौष्टिक लाडू आहेत. त्यानंतर मी एक रवा नारळ गुलकंद लाडू म्हणून सुरू केले, की काहीतरी आपण रवा नारळ लाडू तर आपले नारळी पाक लाडू असतात. पण काहीतरी जे मुलांना आवडतंय म्हणजे मी काही ठिकाणी बर्थडेला गिफ्ट वगैरे काहीतरी हवं असतं मुलांना चॉकलेट देतो. तर मग काहीतरी वेगळं. म्हणून मग ते रवा नारळ गुलकंद लाडू, नाहीतर मग नाचणीची वडी जी अत्यंत पौष्टिक आहे नाचणी, पण आपल्याकडे आपण खात नाही. मग त्याच्यात चॉकलेट फ्लेवर घालून त्याला ती चॉकलेट वडी असे विविध पदार्थ मी हळू इंट्रोड्यूस केले. अच्छा, ठीक. तुम्ही सुरुवात विदर्भाच्या पदार्थांपासून केली. पण मग असं का वाटतं, की विदर्भाचे पदार्थ तुम्ही डोंबिवलीत विकावेत किंवा डोंबिवलीतल्या लोकांना खायला घालावेत? असं बेसिकली असं वाटलं, की पुण्याची वडी किंवा शेगाव कचोरी बेसिकली मला माहिती होतं. पण मी जी बाहेरची शेगाव कचोरी खाते आणि जी ॲक्चुअल आपण शेगावमध्ये खातो किंवा जी ऑथेंटिक पद्धत आहे ती खूप वेगळी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं, की ती आपण आणूयात किंवा पुण्याची वडी जी करायला अत्यंत किचकट आहे. पुण्याची वडी करायला खूप अवघड आहे. ती फार निगुतीने करावी लागते. तर हे पदार्थ आपण डोंबिवलीच्या लोकांना का नाही खावा लागले? कारण ते नाही माहिती आपल्याकडे आपण म्हणजे मला या गोष्टीचा म्हणजे आनंदही आहे, पण हे आहे, की आपण इडली, डोसा
पिझ्झा हे कसे आवडीने खातो, म्हणजे आपलेच पारंपरिक पदार्थ आहेत ते आपल्याला माहिती नाही. आपल्याला ते जर आपल्या पुढच्या पिढीपर्यंत न्यायचे असतील तर हे आपलं काम आहे की आपले पदार्थ आपण आपल्या मुलांना सांगावे किंवा ते इंट्रोड्यूस करावे. ते जिवंत राहतील, ते पदार्थ लोकांपर्यंत कसे पोहोचतील याचा आपण जास्तीत जास्त हे करा. मला असं वाटलं की ते आपण काहीतरी वेगळं आहे. कारण बेसिकली समोसा, बटाटे वडा, वडापाव हे सगळीकडे मिळतं. पण तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल आणि तुम्हाला जर काहीतरी तुमचं वेगळेपण दाखवायचं असेल ना, तर तुमचा पदार्थ हे हटके असायला हवा. त्याची चव हटके असायला हवी. तरच तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतात. हे मला एक कळलं होतं, की काहीतरी वेगळं तुम्ही केलं, जर तुम्ही वेगळं कराल तरच तुम्ही दिसाल. मला असं वाटलं की हा पदार्थ वेगळा आहे. हा आपण आणूया. इतपत रिस्पॉन्स मिळेल मला माहिती नव्हतं. पण तो आवडला लोकांना. आजही लोकं थंडीत माझ्याकडे बरीच डिमांड असते, की पुण्याची वडी, शेगाव कचोरी, मम्मी मटार करंजी असं सगळ्या पदार्थांची मी म्हणजे अगदी गोळा भात झाला, उकडपेंडी झाली किंवा पाटवड्या रस्सा झाला विदर्भातला. ते सगळ्या पदार्थांची मी ऑर्डर घेते मग. तुमचं USP काय आहे? कोणते पदार्थ तुमचे सर्वात जास्त विकले जातात? माझं USP प्रॉडक्ट मला सांगायला सध्या तर 16 धान्य थालीपीठ भाजणी ही माझी अत्यंत लोकप्रिय आहे. जी देशात, परदेशात, देशा-परदेशात अगदी सगळीकडे जाते. म्हणजे एकदा घेतलेला कस्टमर परत माझ्याकडनं 1-1, 2-2 किलो म्हणजे रिपीट ऑर्डर तशाच असतात. पौष्टिक लाडू जसं मी तुम्हाला म्हटलं ते आणि डोंबिवलीत सांग म्हणाल तर पुराची वडी आणि शेगाव कचोरी. ही अत्यंत माझे USP प्रॉडक्ट आहे, की जे लोकांना आवडतातच आणि आवर्जून लोकं ऑर्डर देतात परत. एक महिला उद्योजिका म्हणून तुम्ही आता व्यवसाय करताना कोणती चॅलेंजेस फेस केली? काय असतं महिलांना खूप काही अडथळे येतात. कारण काय होतं तुम्हाला तुमचं घर सांभाळायचं असतं, तुमचा बिझनेस सांभाळायचा असतं. तुम्हाला मूलबाळ असेल तर तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला ते सगळे अडथळे पार करत मग तुम्हाला तुमचा बिझनेस सुरू ठेवावा लागतो आणि ते बिझनेस सुरू करणं हे फार सोपं आहे. बेसिकली तो चालवणं, तो वाढवणं हे अवघड आहे. कारण सगळ्या याच्यावर हे करत तुम्हाला तो बिझनेस तुमचा पुढे न्यावा लागतो. त्याच्यामुळे महिला उद्योजक बेसिकली कसं होतं पण त्याला एक आहे की घरच्यांचा सपोर्ट आपल्याला असतो, तो मिळतोच. पण तरी तुम्हाला सगळ्या गोष्टीचा बॅलन्स हा तुम्हाला राखावा लागतो, की तुम्ही फक्त मग मी बिझनेसच बघेल माझा असं नाही होत. मग तुम्हाला तुमचं मूलबाळ, तुमचं घर, तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळून तुम्हाला तो बिझनेस सांभाळावा लागतो. खूप छान. आणि घरच्यांचा सपोर्ट कसा आहे? घरच्यांचा सपोर्ट आहे. माझे मिस्टर मला मदत करतात. माझी लेक 8 वर्षाची आहे, पण तीही मला तेवढीच मदत करते. म्हणजे मोठी ऑर्डर असेल, तर मग अगदी स्टिकर लावण्यापासून म्हणजे कुरिअर आता मी जसं म्हटलं, की माझे सगळे माझे रोजचे कुरिअर असतात. तर त्या माझ्या प्रॉडक्टला स्टिकर लावणे हे माझ्या लेकीचं काम आहे. त्यानंतर कुरिअर पॅकिंगला मला मदत करणे शाळेतनं आलं की. त्याच्यावर फूड आयटम लिहिले. असं सगळं ती हौशीने करते आणि तिला त्याची जाणीव आहे, की आपली आई काहीतरी करतेय वेगळं आणि आपण तिची दगदग होते. तर आपणही तिला मदत करावी. म्हणजे मला तिला हे सांगावं नाही लागत, की "तू मला मदत करते का?" ती स्वतःहून जेव्हा मी काम करते तेव्हा स्वतःहून येते आणि म्हणते, "आई तुझं हे झालं ना, मी स्टिकर लावते, मी हे काम करते." तर तो घरच्यांचा सपोर्ट आहे. माझे सासू-सासरे, माझी नणंद हे सगळे माझ्यासाठी नेहमीच म्हणजे मी कधीही त्यांना हाक मारली, की मला तुमची मदत आहे, मोठी ऑर्डर आहे. तर ते सगळे माझ्यासाठी धावून येतात आणि ते फार महत्वाचं आहे बेसिकली. आणि तुमचं कुरिअर पार्टनर कोण आहे? कुरिअर पार्टनर म्हणजे आता हे अंजनी कुरिअर आणि महावीर कुरिअर हे 2 कुरिअर आहेत किंवा आपले रेग्युलर DTDC कुरिअर यांच्याकडनं मी माझे कुरिअर सगळीकडनं पाठवते. कुरिअर चार्जेस तुम्ही कस्टमरकडून? कस्टमरकडनं घेतात. मी बेसिकली त्यांच्याशी टाय अप करते, की मला थोडं कन्सेशन द्या, की म्हणजे मग ते तेवढं जास्त असेल तर मग ते तेवढं आपल्याला कन्सिडर करतात. ओके. तुम्ही तुमच्या कस्टमर सोबत कसे रिलेशन बिल्डअप करता? म्हणजे त्यांच्याकडून फीडबॅक घेता का? आणि तो फीडबॅक घेऊन तुमचे प्रॉडक्ट्स इम्प्रूव्ह करण्यासाठी काय प्रयत्न करता? हो, मी कस्टमरकडनं फीडबॅक घेते म्हणण्यापेक्षा कस्टमर स्वतः फीडबॅक देतात. मग तो चांगला असो, वाईट असो, तो फीडबॅक मला येतो. वाईट असेल म्हणजे आता एखाद्या वेळेस एखाद्याला आणि असं गरजेचं नाही की सगळ्यांना सगळं आवडतं. किंवा कधी-कधी कुरिअरमध्ये प्रॉब्लेम होतो. कुरिअर कधी मिळत नाही किंवा कधी डॅमेज होतात, ते परत येतात. तर मग कस्टमर कंप्लेंट करतात. ती शांतपणे ऐकून घेऊन परत त्यांना कुरिअर करणे किंवा आपल्या जरी माझं नुकसान झालं असेल तरी त्यांच्याकडनं पैसे न घेणे ह्या गोष्टी मी आवर्जून करते किंवा त्यांनी एखादी गोष्ट मला सांगितली, की याच्यात ही सुधारणा कर किंवा हे जास्त अजून छान होईल. तर मी ते अगदी ऐकते किंवा हे नाही पटलंय आम्हाला किंवा हा प्रॉडक्ट अजून छान मिळते तू याच्यात तर मी नक्की ऐकते आणि त्याची सुधारणा करते. त्याचा मला अत्यंत फायदा होतो बेसिकली.
आणि फीडबॅक म्हणाल तर फीडबॅक कस्टमर आवडले ते स्वतःहून देतात, नाही आवडले तरी कस्टमर सांगतात. बेसिकली असं आहे, आपल्याकडे असं आहे बेसिकली की आवडले ना तर खूप कमी जण सांगतात, पण नाही आवडलं ना तर हे लोक आवर्जून सांगतात. त्याच्यामुळे ते जे नाही आवडलं उलट त्याच्यावर जास्त काम करायला होतं. की असं होतं, आता माझं बेसिकली मी जसं सांगितलं तुम्हाला की मला सगळं मॅनेज करून करावं लागतं. त्याच्यामुळे कधी वेळेचं 19-20 होते, कधी वेळेवर मला पाठवता येत नाही मला, कारण मग माझे कस्टमर मला हे समजून घेतात की होतं, कारण माझ्याकडे माणूसबळ कमी आहे. जेव्हा एक मावशी आणि मी असं मिळून आम्ही करतो. पण कसं होतं, जेव्हा तुम्ही बिझनेस करता तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज कराव्या लागतात. हाताखालची माणसं फक्त ती काम करतात. ते तुमच्यावरती जबाबदारी नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे कुरिअर कधी-कधी लेट होतात किंवा कधी ऑर्डर घ्यायला लेट जातात. पण मग मी तेवढं त्यांना सांगते की माझ्याकडनं उशीर होतोय. पण कस्टमर तेवढे समजून घेतात की होतोय उशीर म्हणून. पण तो कस्टमरचा फीडबॅक महत्वाचा आहे. कारण हो. त्यांच्या फीडबॅकवरून आपल्याला ते इम्प्रूव्ह करता येतं. इम्प्रूव्ह करता त्यांना येतं. जर समजलं नाही की काय होतंय, काय नाही, तर मग ते आपण आपल्याला जेवढं माहिती आहे किंवा आपण ज्या डायरेक्शन हो, आपण आपल्याच कोशात राहतो बेसिकली. मग तसं नाही होत. कस्टमर सांगतात की हे नाही आवडलं किंवा एखादी गोष्ट नाही पटली, तर ते सांगतात. मी त्याच्यावर आणि म्हणजे कस्टमर मला म्हणतात, "तुला राग आला तर राग नका येऊ देऊ." मी म्हटलं, "मला कधी राग नाही येत. उलट ही शिकण्याची संधी आहे." तर नवीन म्हणजे तसं आता 5-6 वर्ष झाले. पण हे नवीन आहे. तुम्ही जर मला सांगितलं तर मला माझ्या त्रुटी कळतील की ह्या सुधारायला हव्यात आणि मी तो प्रयत्न करेन, म्हणजे मला बेटर सर्व्हिस मला देता येईल. आता एवढी वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय. तर एवढ्या वर्षाच्या व्यवसायात तुम्हाला तुमचे काय काय लर्निंग्स तुम्ही कोणत्या गोष्टी शिकल्या? बेसिकली काय शिकलो याच्यापेक्षा ना पेशन्स हवे बिझनेस करायचा तर. म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा खूप छान वाटतं. पण तो सुरू करणं, जसं मी म्हटलं, सुरू करणं खूप सोपं आहे. तो वाढवणं, तो मेंटेन करणं खूप अवघड आहे. एक साधारण बिझनेस सुरू केल्यानंतर 1 वर्ष, 1.5 वर्षांनी तुम्हाला त्याची फळं दिसायला लागतात. कारण जेव्हा आपलं म्हणजे मी म्हणते की आपलं काम बोलायला हवं, आपलं प्रॉडक्ट बोलायला हवं. म्हणजे जेव्हा तुमचं काम बोलतं, तुमचे प्रॉडक्ट बोलतात, तेव्हा समोरचा डेफिनेटली तुमची माउथ पब्लिसिटी करतो की यांचं छान आहे. म्हणजे माझा बिझनेस आतापर्यंत खूपसा हा माउथ पब्लिसिटीमुळे वाढलेला आहे, की लोकांना तो आवडला, मग लोकांनी रेकमेंड केलं की नाही यांचं छान आहे. मग 1 वर्ष, 1.5 वर्ष मला तो सेट व्हायला वेळ लागला, की मला तेव्हा जाहिराती करणे किंवा सांगणे. पण आता असं होतं की मला थोडा तो लोक माझ्यावर विश्वास ठेवतात आणि मग तो मला बिझनेस माउथ पब्लिसिटीमुळे मिळतो. हा एक होतो. आणि पेशन्स, जसं मी म्हटलं की पेशन्स हवा खूप सारा. अ, अडथळे असे म्हणण्यापेक्षा ना, की तुम्हाला फार सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे अगदी पॅकिंग कसं असेल, तुमचं हे कसं असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप विचारपूर्वक कराव्या लागतात. अ, सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मग तो बिझनेस आपल्याला हे करावा लागतो. ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल? ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे ना, मी त्यांना सांगेल, की अवश्य व्यवसाय करा. आपण स्वतःचा व्यवसाय करणं किंवा आपण व्यवसाय करतो तेव्हा आपण आपल्या मर्जीचे मालक असतो. म्हणजे जरी आपण 24 तास बांधील असतो, तरी आपण आपल्या याच्यात बांधील असतो. फक्त एवढंच की व्यवसाय करा, पण केला आणि मग तो 6 महिन्यांनी लगेच मला रिझल्ट मिळत नाही म्हणून तो बंद करा, असं नाही, असं नका करू. कारण बिझनेस करणं सोपं, करणं जसं आहे, तसं तो मेंटेन करावा लागतो. तो त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. मग तो नक्की वाढतो. आणि बेसिकली असं आहे, की आपण कोणाकडे काम करण्यापेक्षा आपल्याकडे कोणी काम करेल किंवा आपल्यामुळे कोणाला रोजगार मिळेल, असं जर आपल्याला करता आलं तर फार चांगलं. आणि आपण आपल्या वेळेचे नियोजन करू शकतो. आपण आपल्या म्हणजे ज्या महिलांना सांगेल मी, की ज्यांना घरी बसून काही करायचं आहे, त्यांनी अवश्य करावं. म्हणजे तुम्ही फॅमिलीलाही वेळ देऊ शकता, तुमच्या घरातही. फक्त एवढंच आहे, की जे कराल ते डेडिकेशनने करा. मध्येच म्हणजे मी केलं आणि 6 वर्षभर झाले, की मी सोडलं असं नाही. कारण म्हणजे कुठलाही बिझनेस असो किंवा फूड बिझनेस असो, त्याला प्रचंड कष्ट आहेत. कारण कुठलाही पदार्थ करायचा तर तो अत्यंत निगुतीने करावा लागतो. तुम्हाला जेव्हा सीझन असतो तेव्हा तर प्रचंड लोड असतो. तुम्हाला ते सतत उभं राहून काम करावं लागतं. तुम्हाला ते पॅकिंग करा, हे करा. ते खूप मेहनतीचं काम आहे. पहिल्या हौस म्हणून आपल्याला खूप छान वाटतं. पण जेव्हा ते सतत करावं लागतं ना, मग तेव्हा तो एकसारखीपणा आला की मग तो कंटाळा यायला लागतो. तर तुम्हाला ती पॅशन, म्हणजे कुठलाही जो बिझनेस असेल, जी तुमची पॅशन असेल तो तुमचा बिझनेस करा. म्हणजे तुम्हाला ते कधीही कंटाळा नाही येणार. हां, कारण माझं कुकिंग करणं किंवा लहानपणापासून मला माझ्या आजीनी आणि आईनी स्वयंपाक करायला शिकवलं. कारण बेसिकली त्यांचं असं म्हणणं होतं, की तुम्हाला कुठे
कुठेही मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकाला आपल्या पोटापाण्यापुरतं थोडंफार तरी यायला हवं. आणि मग मला हळू-हळू तो इंटरेस्ट निर्माण झाला. मग मी आजीच्या मागे लागून हे करून बघूया का, ते करून बघूया का, असं म्हणून मी तो पदार्थ करायचे. मग जसं मी म्हटलं मग तसं, की मग मला जेव्हा असं वाटलं, की अरे आपलं पॅशनच आपण हे करूयात का? तर मग त्याच्यामुळे मला आता तो कंटाळा बेसिकली नाही येत. हां, थकायला तर खूप होतं. पण तो कंटाळा नाही येत किंवा आता नाही. आता असं वाटतं, की तो आपला जो आपण आता हा बिझनेस वाढवतोय किंवा आपला जो ब्रँड एस्टॅब्लिश होतोय, तो अजून कसा एस्टॅब्लिश होईल याचे प्रयत्न मात्र आता सध्या सुरू आहेत. ओके. ते तुम्ही जसं म्हणालात ना, की प्रोडक्ट चांगलं असेल ना, ते लोकं माउथ पब्लिसिटी करतात आणि त्याने आपला बिझनेस वाढायला मदत होते. तर जे ऑर्गॅनिकली जी आपली मार्केटिंग होते, ती सर्वात चांगली आहे. त्यामुळे प्रोडक्ट चांगलं ठेवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. अगदी. आणि तुम्ही जसं म्हणालात, की महिलांनी स्पेशली घरी बसून न राहण्यापेक्षा कोणत्या ना कोणत्या व्यवसाय केला पाहिजे. कारण घरात बसून राहून आपली ग्रोथ नाही होत. आपण कुठलातरी व्यवसाय करत असलो, तर आपण त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकतो शिकतो. आणि आपली ग्रोथ होते. हे खूप चांगले मुद्दे आहेत. आता अजून तुमचे 5-10 वर्षामध्ये कोणते-कोणते प्रोडक्ट्स येणार आहेत किंवा के फूड्सला तुम्ही अजून 5-10 वर्षानंतर कुठे बघता? प्रॉडक्ट्स येणार आहेत म्हणजे माझे 1-2 प्रॉडक्ट्स तर चालू आहे. की जशी आपण शेगाव कचोरी करतो ना, तसं माझ्या खूप दिवसांचं डोक्यात आहे, की शेगाव कचोरीचाच प्रकार पण खस्ता कचोरी असं काही आपल्याला करता येईल का? त्याच्यावर सुद्धा वर्कआउट चालू आहे. किंवा फ्रोझनमध्ये कचोरी. आता मला खूप जण विचारतात, की तुम्ही फ्रोझन कचोरी किंवा म्हणजे न तळलेली तुम्ही आमच्याकडे द्या, आम्ही ती तळून घेऊ. तर तसं काही करता येईल का? फ्रोझन कचोरी, कुडाची वडी असे सध्या प्रयत्न चालू आहेत. ते एक आहे. विविध प्रकारचे लहान मुलांना बेसिकली आवडता येईल, खाता येईल किंवा आवडीने खाऊ शकतील असे काही पदार्थ किंवा लाडू म्हणा. बेसिकली लाडूपेक्षाही काही बार, चॉकलेट बार किंवा असं काही वेगळं जे मुलं आवडीने खातील, पण त्याच्यात सगळे पौष्टिक घटक असतील. असं काही चालू आहे माझं. आणि माझं एक स्वप्न आहे, स्वप्न म्हणण्यापेक्षा माझी एक इच्छा आहे, की मला एक काही दिवसांना एक थालीपीठ सेंटर डोंबिवलीत सुरू करायचंय. कारण जेव्हा डोंबिवलीकर संध्याकाळी स्टेशनला उतरतो, त्याची पावलं आपोआप वडापावकडे जातात. तर मला असं वाटतं, की ती पावलं ना आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थाकडे, थालीपीठाकडे वळायला हवी. म्हणजे ते पौष्टिक जो आपण वडापाव खातो, जे जंक फूड आहे, ते खाण्यापेक्षा तुम्ही या पौष्टिक खा, थालीपीठ खा. मग ते विविध प्रकारचे थालीपीठ असतील, जे तुम्हाला आवडेल अगदी. मग तुम्ही थालीपीठ मुलांना तुमच्यामुळून तुम्ही थालीपीठ पिझ्झा म्हणून पण आपण तो एक प्रकार देऊ असं पण माझ्या डोक्यात आहे. आणि असे आतापर्यंत कुठे थालीपीठ सेंटर वगैरे असं आपण खूप काही बघितले नाहीयेत किंवा डोंबिवलीत वगैरे असं काही नाहीये. तर असं काही करता येऊ शकतं का? की जेणेकरून संध्याकाळची जी भूक असते, तेव्हा पौष्टिक थालीपीठ म्हणजे येऊन लोकांनी थालीपीठ खाल्लं, एक थालीपीठ जरी खाल्लं, लोणी थालीपीठ किंवा दही थालीपीठ तरी पुरेसं होतं. तर असं माझं एक डोक्यात आहे. फूड खाण्यापेक्षा काहीतरी हेल्दी हेल्दी खा, तर म्हणजे ते जास्त चांगलं. चांगलं सोयीस्कर. आणि तुम्ही हे पदार्थ बनवून ठेवता की ऑर्डर प्रमाणे बनवता? नाही, मी सगळे पदार्थ ऑर्डरनुसार बनवते. थालीपीठ भाजणी फक्त मी बनवून ठेवते, पण तीही खूप नाही. एक 10-15 किलो. पण माझ्याकडे ऑर्डर सतत चालू असतात. त्याच्यामुळे ती माझी 2 दिवसात संपते. त्याच्यामुळे मी कुठलेही पदार्थ बनवून नाही ठेवत. म्हणजे अगदी भाजणी सुद्धा मी फ्रेश देते लोकांना सगळे पदार्थ. कारण जितकी आम्ही फ्रेश देऊ, तितकी त्याची व्हॅल्यू वाढते लोकांना खाण्यासाठी. कारण त्याच्यामुळे माझा मेन आहे माझे म्हणजे मी जेव्हा म्हणते, की माझे कुरिअर उशिरा जातात किंवा माझ्या सर्व्हिसला डिले होते कधी-कधी. ती ह्याच कारणासाठी, की मी कधीही कुठला पदार्थ करून नाही ठेवत. मी ऑर्डर आली, की मग करते. जेणेकरून लोकांपर्यंत मिळेल आणि त्याच्यानंतर त्यांनी 4-5 दिवस राहिला आणि मग खाल्ला तरी तो काही प्रॉब्लेम नाही. कारण मी करून ठेवणार आणि मग तो पाठवणार. त्याच्यामध्ये त्याची शेल्फ व्हॅल्यू कमी होते पदार्थाची. म्हणून मी तो ऑर्डरनुसार करून आणि मगच कुरिअर करते. तरी शेल्फ लाईफ किती असते तुमच्या प्रोडक्ट्सची? तर लाडवांची वगैरे कसे काही लाडू पौष्टिक लाडू झाले, बेसन लाडू ते 8-15 दिवस टिकतात जास्त. पण जे काही पाकातले लाडू वगैरे आहे, ते 8 दिवसात तुम्हाला संपवावे लागतात. आता तो वडी वगैरे आहे, ते तुम्ही 10-12 दिवस तुमचे राहतात. भाजणी पण 2-2, 3-3 महिने टिकते. पण त्याच्यामुळे तो काही इश्यू नाही. पण तरी आपण बेसिकली कल हाच आहे, की ताजं लोकांनी घेऊन यावं किंवा मग ताजे पदार्थ जे मी करून लोकांना देईन, हाच माझा एक असतो मोटो, की करून ठेवत नाही काहीच. आणि तुम्ही हे ऑर्डर्स तुम्हाला लोकं कसे देतात? की तुमची काही वेबसाईट वगैरे आहे का? की डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात? नाही, माझ्याकडे बेसिकली वेबसाईट वगैरे नाही माझी. माझं साधं Facebookचं पेज पण नाहीये अजून. मी जसं म्हटलं तसे माउथ पब्लिसिटी आणि काही बिझनेस ग्रुप आता जस्ट जॉइन केलेत, की त्याच्यामधनं ऑर्डर येते आणि मोस्ट ऑफ ऑल माउथ पब्लिसिटी. आता माझे काही कस्टमर बेस तयार झालाय. तर ते बाकीच्यांना रिकमेंड करतात. म्हणजे अगदी माझे दिल्लीपर्यंत, कोलकाता, हैदराबादपर्यंत माझे कस्टमर आहेत. UK, कॅनडाला आहे. जे दरवर्षी आता दिल्लीचे वगैरे पण ते सांगतात मला,
आताच माझी दिल्लीला एक ऑर्डर गेली की ते सांगतात मला की मला हे पाहिजे, मी त्या ऑर्डरनुसार मी करून देते. काही मी असं म्हटलं फेसबुकवर काही ग्रुप आहेत, फेसबुकचे बिझनेस ग्रुप, तिथे मी मध्यंतरी जाहिरात टाकलेली. त्याने काही कस्टमर मला मिळाले. मग ज्यांना ते आवडले ते कस्टमर मग अजूनही टिकून आहेत. ते मग बाकीच्यांना रेकमेंड करतात. असा तो हळूहळू कस्टमर बेस माझा वाढतोय. पण नॉर्मली कसे फोनवरतीच कॉन्टॅक्ट करतात? हो, फोनवरती माझ्या WhatsAppवर लोकांचे हे येतात किंवा लोकं रेकमेंड करतात आणि मग मला फोन येतात की मला इकडनं नंबर मिळाला तुमचा. अच्छा. या मॅडमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असतील. तुम्हाला जर काही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद मॅडम. थँक तुम्ही यू. इथे वेळ काढून आलात. तुमचे मनापासून आभार. आणि तुम्हाला Thank you हे so much. आमचे या पॉडकास्टचे स्पॉन्सर आहेत रुचिता फूड्स, त्यांच्याकडून हे एक गिफ्ट. थँक यू. तर या होत्या कस्तुरी खेडकर मॅडम, यांच्याकडून आज आपल्याला त्यांच्या या KK फूड्स या त्यांच्या व्यवसायाबद्दल बरीचशी माहिती मिळाली. तर भेटू एका पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.